1 लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान. मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे प्रतिपादन. वाढीव मतदानावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला होता. सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या वाढवून 1500 करण्याच्या निर्णयासंबंधी नोटीस. राज्यघटनेमध्ये काळजीवाहू सरकार अशी तरतूदच नसताना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? संविधानातील तरतुदी विसरलायत का? जितेंद्र आव्हाड यांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा. 100% व्हीव्हीपॅटची मोजणी करा अशी माझी मागणी. विश्वास निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने हे केलं पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी देखील जनआंदोलन उभारणार. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात केली जाणार. 5 ते 20 डिसेंबर दरम्यान काँग्रेसची ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम. देशातील सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यासाठी काँग्रेसची मोहीम. ज्याच्या हाती ससा तो पारधी हाच भाजपचा न्याय. भाजपनं देशाच्या संविधानिक व्यवस्थेची संपूर्ण वाट लावली. जितेंद्र आव्हाड यांचा ट्विट करत भाजपवर हल्लाबोल. अविनाश जाधव यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल. पालघर जिल्ह्यातील मनसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास हलक्यात घेऊ नका. हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे. तपासामध्ये जाणीवपूर्वक उशीर होत असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण. घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जानवी मराठे यांना जामीन मंजूर. सत्र न्यायालयाकडून याआधी मुख्य आरोपी भावेश भिंडेला देखील जामीन. पूजा केडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द प्रकरणी नव्यानं सुनावणीचे आदेश. पुणे पोलिसांचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द. राज्यातील गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या घटली. पहिल्या टप्प्यामध्ये 175 कारखान्यांकडून गाळपाला सुरुवात. विमा काढलेल्या 23% क्षेत्रावर फळबागाच नाहीत. कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये समोर राज्यातील 73,787 शेतकऱ्यांकडून नवे अर्ज. दक्षिणेकडील राज्यातील पावसाचा शेवगा पिकाला मोठा फटका. बाजारातील आवक घटल्यानं शेवग्याला किलोमागं 500 ते 600 रुपयांचा दर. सिंधुदुर्गमध्ये डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण. आंबा काजू बागायतदार चिंतेत. फेंगल चक्रीवादळाचा समुद्र किनारपट्टी लगतच्या भागावर मोठा परिणाम. परभणीमध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव. फवारणी करून देखील प्रादुर्भाव कमी होत नसल्यानं शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यामध्ये पांगरी नवघरे परिसरामध्ये हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव. कृषी विभागाकडून तातडीनं उपाययोजना करण्याच्या शेतकऱ्यांना सल्ला. वातावरण बदलाचा भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका. तुरीवर अळ्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. शेतकरी फवारणीच्या कामाला लागले. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमनवाडी इथल्या नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. केंद्रावर हमीभावानं सोयाबीन खरेदी सुरू. स्थानिक बाजारपेठांमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला हमीभाव. नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडांवर चढून नांदगाव तालुक्यातील गिरणा ग्रामपंचायतमधील नागरिकांचं आंदोलन. गिरणा ग्रामपंचायतमध्ये नोकर भरती घोटाळा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. कराड उत्तर विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवानंतर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पुन्हा एकदा सक्रिय. कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत पाटील यांच्याकडून मार्गदर्शन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये येणाऱ्यांसाठी 12 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था. नागपूर ते सीएसएमटी आणि कलबुर्गी ते सीएसएमटी दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार. शिवशाही बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. बस बंद करण्याचा कोणताही विचार नाही. शिवशाही बस बंद करण्याबाबत प्रशासनाचा खुलासा. कोरोना काळातील शिवभोजन केंद्रच 5 महिन्यांपासून अनुदान रखडलं. प्रतिसाद नसल्यानं पावणे 2 वर्षामध्ये 21 केंद्र बंद. प्राध्यापक भरती पुन्हा एकदा लांबणीवर. राज्यपाल कार्यालयाच्या विद्यापीठांना सूचना. भरतीची प्रक्रिया थांबवण्याच्या राज्यपाल कार्यालयाच्या सूचना. पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर तिकिटांची विक्री तात्पुरती बंद. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 9 डिसेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद. नागपूरमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विमानसेवा बंद. विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचं काम रखडल्यानं निर्णय. वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाचं काम लवकरच सुरू. आवश्यक परवानग्या मुंबई महापालिकेला मिळाल्या. ठाणेकरांपुढे 5 दिवस पाणी संकट. पुढील 5 दिवस 30% पाणी कपात. भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात. नंदुरबार जिल्ह्यातील जगप्रसिद्ध सारंगखेडा यात्रेला 24 डिसेंबरपासून सुरुवात होणार. सारंगखेडा यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध. घोडे बाजाराची तयारी सुरू.